मैदानामध्ये दाखल होत असताना अजय आणि राजेश रावलू पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर हाताळण्यासाठी शुभम गोलंदाजी ट्रॅकवर, शुभम गोरपडे आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच लावते सुरुवात. पॉवर प्लेचा षटक आहे. शुभम गोरपडे वर्सेस अजय. पहिला बॉल. रणवी मध्ये थोडासा व्यक्ती येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना अको टप्प्याचा बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलने आपलं खातं उघडलं. अजयने टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. अको टप्प्याचा बॉल अगदी मोठा स्ट्रोक लगावला गेला होता पण इथे जी दिशा होती ती व्यवस्थित नव्हती त्यामुळे सिंगलच धावा. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. पहिल्याच बॉलवर अक्कू टप्प्याने सुरुवात झाली. पहिले षटक हाताळत असताना पहिल्या बॉलवर 1 धाव आली. टीमचा अकाउंट स्वतःचं खातं उघडलं अजयने. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा बॉल. यावेळी लाईन मिस करत असताना फिंगर रोल केले गेले. दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. ऑफ स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी लाईन मिस केली. ऑफ स्टंपच्या बाहेर पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट, कबो पॉइंट, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. आणखी एक अक्कू टप्प्याचा बॉल अगदी स्वतःला फिरवलं होतं आणि त्यामुळे सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना चला बॉल पुरवा. तिन्ही बॉल जर पाहिले तर तिन्ही बॉल अक्कू टप्प्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल शुभम गोरपडे या गोलंदाजाला. आदरणीय वासुदेव पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं राबाली गावातील आणि नवी मुंबईतील एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि चेतनजी शारकर साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत केलं जात आहे. सौरभ पाटील देखील पाहायला मिळतील. येथे कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक चांगला लगावला गेला. अजयच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला चौकार. वासुदेवजी पाटील साहेब वेलकम. शारकर साहेब आपण सानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने अतिशय देखणी स्पर्धा. वासुदेव पाटील साहेब जर म्हटलं तर परिवहन या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं चांगलं कार्य राहिलंय नवी मुंबईसाठी. आज सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. आणि या गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर शुभमने चुका केल्या कारण की अतिरिक्त स्वरूपात धावा खर्च करत असताना शुभम पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिली मिड ऑफ रिजन मध्ये झेल पकडत असताना पहिला धक्का लागतोय. अजयच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना सृष्टी टीमचा पहिला गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना अजय बॅक टू द डगआउट. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना आणि सिली मिड ऑफ रिजनचा एक क्षेत्ररक्षक तैनात होता आणि खूप चांगला झेल पकडला. आकाश गोरपडे म्हणजे शुभम गोरपडे यांचे बंधू त्याने झेल पकडलाय. आकाश गोरपडे जे संघ मालक आहेत श्रेष्ठी रॉयल्स टीमचे. विराज वॉरियर्स टीमचे जे संघ मालक आहेत. पहिला गडी गारवत होत असताना अजय परतला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करावं लागलेत. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना शिवम आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना वेगवान चेंडू. यस यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना शुभम
या मॅच मध्ये सुपर बॉलिंग लाजबाब चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेग धारण केलाय आणि डावी यष्टी वाकवली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 गडी बाद. पहिल्या 3 बॉलवर भरपूर धावा खर्च केले होते, तब्बल 8 धावा खर्च केले होते शुभमने. पण मागच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना अजयला परतावलं. त्यानंतर फलंदाज शिवमला परतावलं आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना लोकेश यांच्या समेत लोकेश यादव देखील आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. भरपूर चांगली वाणी त्यांची आपण मागच्या 2-3 हंगामामध्ये 2-3 वर्षामध्ये ऐकलीत. आणि लोकेश फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. हॅट्रिक बॉल आतापर्यंत श्रेष पाटीलने हॅट्रिक साधली होती. आता या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक साधली जाईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ राबाडे गाव आयोजित BKPL म्हणजेच बावडी कट्टा प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही RSCच्या मैदानावर अनुभवताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जातं. हॅट्रिक बॉल आहे शुभम गोरपडे गोलंदाजी ट्रॅकवर. टॉप एज संधी आहे शुभम गोरपडेच्या नावावर. BPL च्या दुसऱ्या दिवसामधील दुसरी हॅट्रिक साधत असताना लाजबाब 3 बॉलवर 3 धक्के देत असताना शेवटच्या 3 बॉलवर 3 गडी बाद केलेत. हॅट्रिक साधली गेली आहे. बावडी कट्टा प्रीमियर लीग 2026 मध्ये आणखीन एक खेळाडू श्रेष पाटील नंतर खेळाडू आहे शुभम गोरपडे ज्याच्या नावावर या स्पर्धेतील या हंगामाची हॅट्रिक साधण्याचा कारनामा केलाय. बेल बॉल चांगली गोलंदाजी 3 धक्के देत असताना ओव्हर क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 8 धावा. जिकडे बिनगडी बाद 3 बॉल मध्ये 8 धावा होत्या तिकडे 3 गडी बाद 8 धावा अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल श्री रॉयल्स टीमची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 वर 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना नितीन कदम क्षमता एबिलिटी आहे. HPL मध्ये नितीन कदम यांना सातत्याने आम्ही पाहिले. त्यामुळेच या मॅच मध्ये राजेश राहुलला साथ द्यावी लागेल. कॅप्टनच्या भूमिकेत आहे. श्री सिद्धिविनायक टीमचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता आपल्या टीमसाठी आता कॉन्ट्रीब्युशन द्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोहित चव्हाण. पहिलाच बॉल फुलर लेनचा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला लगावला गेलाय. प्रयत्न केला जातोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी तब्बल 3 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. यशला मिळते यश आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना. या षटकानंतर आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. ऑफ स्टंपवर मारा केला गेला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चांगली गोलंदाजी चांगली वापसी केली जाते सध्याच्या घडीला विराज वॉरियर्स टीम कडून. सुरुवात खराब झाली होती. 3 बॉलवर 8 धावा आल्या होत्या पण त्यानंतर शुभम गोरपडेने कमबॅक करून दिले, वापसी करून दिली आणि त्याला साथ देत असताना रोहित या ओव्हर मध्ये इम्प्रेस करतोय. फटका टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. प्रेशर आहे. संकटात आहे. त्यामुळेच मोठे फटके आता फार क्वचित पाहायला मिळतील. धावा कराव्या लागतील सृष्टी रॉयल्स टीमला. या मॅच मध्ये सलग 3 अनबिटन सामने आपण खेळलोय पण चौथ्या मॅच मध्ये कडा संघर्ष. अकोटप्पाचा बॉल पुलचा फटका. पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळते. सिंगल डबलचा खेळ. थेंबी थेंबी तळे साचे. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये झटपट धावा आल्या होत्या. अजयच्या बॅट मधून एक चौकार देखील आला होता पण जसा अजय बाद झाल्यानंतर तसा कुठेतरी मॅचचा अगदी कायापालट झाला.
फुलटॉस बॉलला टर्न केलाय, दिशा दिली, मिडविकेट रिजन मध्ये फेकून दिलाय. फलंदाज नितीनच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. बावडी कट्टा प्रीमियर लीग या स्पर्धेचे हे दमदार आयोजन. नितीन कदम च्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावसंख्येला आकार येत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. चला, मान्यवरांचा सन्मान केला जातोय. माजी परिवहन सभापती आदरणीय वासुदेवजी पाटील साहेब यांचा सन्मान मंचावर केला जातोय. अगदी डॅशिंग डायनॅमिक असं नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि सातत्याने क्रिकेट किंवा अनेक इव्हेंट्स मध्ये त्यांचं योगदान आम्ही पाहिले. अगदी आपल्या शरीराची काळजी, आपल्या फिटनेसची काळजी देखील ते घेत असतात. फिटनेसचे धडे देखील देत असतात. असे मान्यवर आज या मंचावर आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चेतन शारकर साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आणखीन एक झेल इथे होत असताना, कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. राजेश रावलो परतलाय, म्हणजे 4 गडी बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली 20 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश गोरपडे, गोलंदाजी ट्रॅकवर शुभम गोरपडे, आकाश गोरपडे हे 2 बंधू देखील या मॅच मध्ये. आकाश गोरपडे संघ मालक आहेत. इथे बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. गोलंदाजी करत असताना टीम विराज वॉरियर्स सलग 3 सामने जिंकले दोन्ही टीमने. दोन्ही टीमचं कॉन्फिडन्स हाय लेवलचं असेल. पण इथे कुठेतरी सृष्टी रॉयल्स टीम बॅकफुटला गेली आहे. धावांसाठी झगडावा लागतंय. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या 21. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे देखील बॅटची एनर्जी लागते. टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रेजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो चांगला पाहायला मिळतोय आणि धावचीची संधी आहे. अगदी डिसिजन देण्यासाठी जो विजन होता तो ब्लॉक केला होता. त्यामुळेच अंपायरने नॉट आउट असं घोषित केलं गेलंय. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला, नेक्स्ट मॅच PR डॉमिनेटर्स अँड SR स्ट्रायकर्स टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. त्याच दरम्यान फटका चांगला आहे. शुभम गोरपडेच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. फलंदाज आपण पाहिलं तर नितीन कदमच्या बॅट मधून येतोय. षटकाराकडे पाठवणारा एक कदम. 6 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 धावा फलकावा लागलेत. BKPL बावडी कट्टा प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभव आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
शेवटची ओव्हर. गोलंदाजी ट्रॅकवर संजू आलाय. शेवटची ओव्हर आहे. नितीन कदमच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. आपल्या टीमचा धावसंख्या वाढवत असताना शेवटची ओव्हर. संजू गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अगदी स्ट्रोक खेळत असताना बॅकफुटला येतोय बॅट्समन, त्यामुळेच टायमिंग होऊ शकत नाही. फुटवर्कचा चांगला वापर करावा लागेल. म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटरमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि 4ही बॉल मध्ये नितीन कदम आता आपले जलवे दाखवायला सुरुवात करेल. कारण की या 4 बॉल मध्ये मोठे फटके लगवावे लागतील सृष्टी रॉयल्स टीमला दावा करायचे असतील तर. आखो टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही अंपायरचा विचार केला तर विश्वजित सर आणि प्रशांत सर हे दोन्ही अंपायर खूप चांगली अंपायरिंग राहिली. प्रोफेशनल अंपायर म्हणून नेमणूक करत असताना. आखो टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. त्याखाली शुभम घोरपडे चूक करणार नाही. विकेटचं होईल पतन. नितीन कदमला परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना नितीन कदमने आपल्या टीमसाठी योगदान धरून तो परतला. 31 वर 6 गडी बाद. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 31. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय. अमन शेख, सोहेल शेख हे 2 बंधू पाहायला मिळतील. बघूया या 2 बंधूंना आता शेवटच्या 3 बॉल मध्ये धावा करण्याची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सृष्टी रॉयल्स टीम भरपूर अपेक्षा करत असतील. आखो टप्प्याचा बॉल हवेत. चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अमन शेखच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला गेलाय. टीमची धावसंख्या 37. 37 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मागच्या 3 मॅच मध्ये जर पाहिलं तर 50+ धावा होताना पाहायला मिळाल्या, पण या मॅच मध्ये कुठेतरी धावा कमी येत असताना वाईट इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 38. 38 या आकड्यावर. 38 धावा दाखल लागलेत. आणखीन एका टप्प्याचा बॉल यष्टीचित केला जातोय. फलंदाज अमन शेखला परतावा लागेल आणि डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. लास्ट टू गो. 38 धावा दाखल करावं लागलेत. आज राबाडे गावातील सगळे युवक एकत्र आलेत. राबाडे गावातील अगदी कानाकोपऱ्यातला खेळाडू आज या RSAच्या मैदानावर अवतरताना दिसतोय. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ अनेक यंगस्टर खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा, अनेकांना आपले प्रदर्शन दाखवणारी स्पर्धा आणि आज एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा आहे. वासुदेव पाटील साहेब, आपण जर एकत्र राहिलो तर बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्यामुळेच एकीचं बळ मिळतं फळ असं म्हटलं जातं. एकत्र राहा. क्रिकेट असा खेळ आहे की अनेक जाती धर्माच्या लोकांना तुम्हाला एकत्र आणतो, एका व्यासपीठावर आणतो, एका मैदानावर आणतो आणि तोच क्रिकेटचा खेळ बावडी कट्टा प्रीमियर लीगच्या स्वरूपात पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38 धावा फलकावर लागलेत आणि 39 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊया. PR डॉमिनेटर्स अँड SR स्ट्रायकर्स. चला वासुदेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. PR डॉमिनेटर्स टीमचा कॅप्टन आणि SR स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन शारकर साहेब देखील आमच्या सोबत जॉईन होतील.
चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या. मान्यवर इथे आलेत. टीम PR डॉमिनेटर्स आणि SR स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन हवी प्लीज लवकर या, जॉईन व्हा. मान्यवर आलेत. अभिलाष शेट्टे आणि प्रसाद टक्के असे दोन कॅप्टन आहेत. तिकडे PR डॉमिनेटर्स आणि SR स्ट्रायकर्स. वासुदेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. वासुदेव पाटील साहेबांनी देखील टॉस मध्ये काय निर्णय आला त्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाय आणि फायनली टॉस जिंकलाय. डिसिजन मॅच संपण्याच्या आधी लगेचच 2 ओव्हरमध्ये आपण डिसिजन द्या, कारण की मॅच संपल्या टीम उतरते. थँक्यू व्हेरी मच वासुदेव पाटील साहेब. आपली उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित बावडी कट्टा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही मैदानामध्ये अनुभवता. मॅच सुरू आहे. तिकडे टीम सृष्टी रॉयल्स त्यांच्या विरुद्धमध्ये विराज वॉरियर्स. पहिला डाव आपण पाहिला. सृष्टी रॉयल्स टीमने बॅटिंग करत असताना 38 धावा उभारल्या. 39 धावांचे टार्गेट उभं केलं. सलामीची जोडी शुभम गोरपडे आणि त्याच्या समेत विकास खोपडे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी नितीन कदम. गोलंदाजी ट्रॅकवर अंपायरचा सिग्नल येतोय लेट्स प्ले आणि पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय. सीमा रेषे पलीकडे शुभम गोरपडेच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. असे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे क्षमता पाहिजे, एबिलिटी पाहिजे, तुमच्याकडे तितक्या चांगल्या धाटणीचा स्ट्रोक पाहिजे, मनगट पाहिजे. या सगळ्याच गोष्टी आपल्याला शुभम गोरपडेकडे पाहायला मिळते. ज्या वेळी सिद्धिविनायक रावाडे संघ मैदानामध्ये खेळतोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर शुभम गोरपडेची एक महत्वाची भूमिका सातत्याने आम्ही पाहिलं. नितीन कदमच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. लो स्कोर मॅच आहे त्यामुळेच या मॅच मध्ये चला सामना स्पीडअप करा प्लीज. अजय पहिल्या बॉलवर षटकार आलाय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलवर. चला सामना स्पीडअप केला जातोय. अगदी आणखीन एक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. इथे बॅट लाजवाब चेंडू पाहायला मिळते. टीट फॉर टॅट. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. नितीन कदम ने केलाय. शुभम गोरपडेला ढेर. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. हे आहे क्रिकेट आणि हाच क्रिकेटचा सोहळा तुम्ही BKPL च्या माध्यमातून अनुभवताय. शुभम गोरपडे असं वाटलं होतं की ही मॅच लवकर संपेल पण त्याचा खेळच लवकर संपवलाय. विकेटचं होतंय पतन.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना रोहित ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं, रोहित चव्हाण दुसरं षटक हाताळलं होतं. नितीन चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना येथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉटबॉलची सांगता होतीये. पहिल्या बॉलवर चूक केली. चूक नंतर अगदी स्वतःवर नियंत्रण ठेवत असताना नितीन कदम चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना एक एक धाव फार महत्वाची आहे मित्रांनो. आणि जशी मिस्टेक झाली तसं कॅप्टन स्वतः डीप मिड विकेट रिजन मध्ये गेलाय. म्हणजे कॅप्टनला सगळ्याच भूमिका बजावाव्या लागते. सगळ्याच अगदी रोल मध्ये स्वतःला बसवून घ्यावं लागतं. 8 धावा फलकावर लागलीत. वेगवान चेंडू पुन्हा एकदा अगदी तो एंडवर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही पाय अगदी हवेत होते, पण बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट वेकेंट एरिया आहे. चेंडू जातोय सीमा लगत. राजेश रावलो वेगाने येईल तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 3 धावा देखील कन्वर्ट होत असताना काय घडलंय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज जर पाहिलं तर विकासला परतावा लागेल. विकास खोपडे सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय आणि विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद. खराब कॉलिंग म्हणावं लागेल. विकास खोपडे सारखा एक इम्पॉर्टंट गडी एकही बॉलचा सामना न करता मात्र तंबूच्या आश्रयाला 0वर परतलाय. 2 गडी बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. 18 बॉल 28 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 29 करायचे. आकाश घोरपडे स्वतः संघमालक आहे, त्यामुळेच आता स्वतः संघमालकावर ही जबाबदारी आली. कारण की विकास खोपडे आणि शुभम घोरपडे सारखे 2 सलामीवीर पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेत, त्यामुळे ही जबाबदारी आहे, हे प्रेशर आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 19 धावा करायचेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला शिवम. पहिल्या ओव्हरमध्ये नितीन कदमने चांगली गोलंदाजी केली. शुभम घोरपडेला परत ताव लागलं आणि शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. विकास घोरपडे 2 गडी बाद 10 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिली तर विराज वॉरियर्स संघाला धावा करायचे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी बॉल शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होती. काय वापसी आणि काय कमबॅक. राजेश रावलो स्वतः कॅप्टन आहे, संघ मालक आहे. प्रत्येक खेळाडूला अगदी मोटिवेट करत असताना, चेअर अप करत असताना. इक्वेशन बदलले. 17 मध्ये करायचे, अजूनही 29 धावा. थोडीशी बातचीत होती रोहित आणि आकाश या दोन्ही बॅटरमध्ये. फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकपट पॉइंट रिजन मध्ये दणदण करत सीमारेषे पलीकडे. फलंदाज जर पाहिलं तर रोहितच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. रोहित चव्हाण यापूर्वीचे काही बॉलचा सामना करत असताना अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असता जशी रूम मिळाली ना तसा स्ट्रोक लगवलाय. आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार. प्रत्येकाला रूम पाहिजे. बॅट्समन तर सोडणारच नाही आणि त्याचाच फायदा करत असताना क्रॅकिंग स्क्वेअर कट. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पकडला जातोय. रोहित चव्हाणला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना 3रा धक्का लागतोय टीम विराज वॉरियर संघाला.
3 गडी बाद 14 धावा, 39 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 25 धावा करायचे. 15 बॉल 25 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये वापसी होईल, मॅच मध्ये कमबॅक होईल. पण काय कॅप्टनशिप, काय गोलंदाजी होती. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. मागच्या काही मॅच मध्ये 50+ धावा पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये फक्त 39 धावा झाल्यात आणि त्या 39 धावा डिफेंड करण्यासाठी सृष्टी रॉयल्स टीम प्रयत्न करत असताना दोन्ही संघाने जर विचार केला तर दोन्ही टीमने एकही सामना गमावला नाही. पण या मॅच मध्ये आता तो शिक्का लागेल की एक सामना या टीमने गमावलाय. तो संघ कोणता असेल ते पाहिलं जाईल. एका बाजूला विराज वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला सृष्टी रॉयल्स अनबिटन. हे दोन्ही टीम. स्लॉट मध्ये बॉल होता, बॉल इनटू द आर्क, बॉल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषे पलीकडे बॅट्समन आपण जर पाहिलं तर यश बॅट मध्ये येतो षटकार. 6 धावा. इक्वेशन बदललंय आता. 14 मध्ये 19 करायचे. 14 बॉल 19 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे आणि या संधीचं सोनं कुठला संघ करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आणखीन एका खोटपाचा बॉल आहे. वाईट +1. या चुका टाळाव्या लागतील सृष्टी रॉयल्स टीमला, अन्यथा तुम्हाला या मॅच पासून दूर जावं लागेल. एक्स्ट्रा धावा येत असताना आता इक्वेशन बदललंय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायचे तब्बल 17 धावा. 14-17 इक्वेशन आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता 13 मध्ये 17 करायचे. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावा अजूनही करायची आहेत. यश स्ट्राइक एंड वर आहे. गोलंदाजी करत असताना शुभम. टॉप एज चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफ रिजनचा कॅच ड्रॉप होत असताना कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ आता सुटलाय जेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकडावा. तर आता इक्वेशन जर पाहिलं तर आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 15 धावा. 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू. चला मॅच सुरू करा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ राबाडे गाव, राबाडे कोलीवाडा आयोजित भव्य दिव्य स्पर्धा BKPL बावडी कट्टा प्रीमियर लीग चा घमासान तुम्ही अनुभवताय. आणि आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये 2 संघ, ज्या संघाने एकही सामना गमावला नाही ते 2 संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये. विराज वॉरियर्स वर्सेस सृष्टी रॉयल्स. आता 12 मध्ये करायचे तब्बल 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला अजय. पहिला बॉल उडवलाय. राजेश रावलोच्या हातामधून चेंडू निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. सेफ हँड आणि अशा तऱ्हेने फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज आकाश घोरपडे बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर शिकार होतोय. अगदी स्लॉट मधला बॉल एक्झिक्यूट करू शकला नाही राजेश रावलो. या टीमचा सेफ हँड आहे. त्यामुळेच या खेळाडूकडून चुका फार दुर्मिळ पाहायला मिळतात. त्यामुळेच खूप चांगला झेल पकडला गेला. 11 बॉल मध्ये 15 करायचे. दोन्ही टीमने एकही सामना गमावला नाही. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही. चांगला संघर्ष, कडा मुकाबला पाहायला मिळते. बावडी कट्टा प्रीमियर लीग मध्ये न्यू बॅटन नुमेर फलंदाजीसाठी आलाय.
टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि कॅच होईल ड्रॉप. 2 कॅच ड्रॉप झाली आहे. संधी आयुष्यामध्ये एकदाच मिळते, इथे 2-2 संधी गमावली आहेत सृष्टी रॉयल्स टीमने. या धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत तर त्यासाठी तुमची गोलंदाजी धारदार पाहिजे, किंबहुना त्या पलीकडे तुमचं क्षेत्ररक्षक तितकंच दर्जेदार पाहिजे. आणि फिल्डिंग करत असताना मिस्टेक देखील भरपूर करण्यात आल्या सृष्टी रॉयल्स टीम कडून. आता इक्वेशन बदललंय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. यशांचा वेध, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावा लागेल. मधली यष्टी वाकवली आहे, दांडी गोल झाली आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन अजयला मिळते. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद होत असताना यश बाद झालाय. आता इक्वेशन बदललंय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 14 धावा करायचे. टीम जर पाहिलं तर विराज वॉरियर्स टीम आता बॅकफुटला गेली. सध्या जर परिस्थिती पाहिली तर 5 गडी बाद झालेत. सहावा आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि ही जबाबदारी आहे लो ऑर्डर टीम खेळाडूवर. ही लोअर ऑर्डर फार महत्वाची असणार आहे. त्यामुळेच या दोन्ही बॅट्समनला आता चांगला खेळ आणि छोटी पार्टनरशिप करावी लागेल. एखादा मोठा हिट मॅच मध्ये वापसी करेल. आणखीन डॉट बॉल, आणखीन विकेट्स आले तर नक्कीच सृष्टी रॉयल्स टीम वापसी करेल. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातोय. एक धाव तर मिळते आणि एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे 13. 8 बॉल 13 धावा, 13 धावा 8 चेंडू. उमेर फलंदाजीसाठी स्टॅकेंडवर पाहायला मिळते आणि त्याच्या समेत फलंदाज तेजस गवंडी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. अजय कदमच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. नितीन कदमच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. इक्वेशन बदललंय. आता इक्वेशन येऊन ठेपलंय ते म्हणजे 7 बॉल 7 धावा. बॉल 2 रन्स. व्हॉट अ मॅच. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न करत असताना एक हिट झालाय पण त्याच दरम्यान स्टंपला हिट झाला नाही आणि अशा तऱ्हेने सिंगल मिळते. आता समीकरण बदललं गेलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर आता समीकरण आहे. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 6 धावा. चला सामना स्पीडअप करा प्लीज. नितीन फिल्डिंग सजवा. सृष्टी रॉयल्स टीम. चला नवीन बॉलरचं नाव अकबर आलाय. अकबर खान. शेवटची ओव्हर. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू फेकलाय सीमा रेषे लगत आणि रिले कॅच पकडली जाते. वाटा कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. काय एफर्ट्स पाहायला मिळतोय फिल्डरच्या माध्यमातून. अमन शेख आणि रिले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशाच पद्धतीचा झेल रिले झेल आपण पाहतोय आणि त्याच धाटणीचा झेल पकडला जाते. वाटा कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट असेल. अप्रतिम झेल पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस.
मॅच अजूनही ऑन आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. मोठा स्ट्रोक लगवला होता, एलिव्हेशन नव्हतं, अगदी बाउंड्री लगत चेंडू अडवला. त्यानंतर असं वाटलं होतं की आपण सीमा पार जाऊ, त्यामुळे बॉल हवेमध्ये फेकला आणि मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षकाने रिले कॅच पकडली. लाजबाब एफर्ट्स. मागच्या काही ओव्हरमध्ये चुका झाल्या सृष्टी रॉयल्स टीम कडून, पण त्यानंतर आता हे चांगली कामगिरी करत असताना 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 6 धावा. मॅच ऑन आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. अखो टप्प्याचा बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. आता 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक एक गुण दिलं जाईल. कंपल्सरी चेस आहे. येस, त्यामुळेच जर सामना बरोबरी झाला तर दोन्ही अनबिटेन राहतील, पण कंपल्सरी चेस असल्यामुळे एक संघ नक्की जिंकेल. तो कुठला संघ असेल? एका बाजूला विराज वॉरियर तर दुसऱ्या बाजूला टीम सृष्टी रॉयल्स. 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय संजू. अखो टप्प्याच्या बॉलला पुल केलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. टीम विराज वॉरियर अनबिटन राहिले. लाजबाब खेळ करत असताना हा सामना जिंकलाय. अगदी 3 बॉल ठेवून हा सामना आपल्या नावी केलाय आणि या लीग स्टेज मध्ये अनबिटन राहिलेला संघ ठरलाय तो म्हणजेच विराज वॉरियर्स. वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक टीम सृष्टी रॉयल्स. चला दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करतील. येस अंपायर. चला नेक्स्ट मॅच